हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर डे 2 गणपती बाप्पा या ब्लॉगमध्ये स्वागत. तर आता मी चाललेलो आहे स्कूलला. टाइम बघा काय झालाय, 7:30 वाजत आलेले आहे. आणि गणपती बाप्पा, तर बघा मी आत्ताच दिवाबत्ती केली. बघा दिवा आणि बत्ती लावली. तर आता स्कूलवरतून येणार, मग मी ट्युशनला जाणार. मग ट्युशनवरतून येणार 7 वाजता. मग भेटू 7 वाजता. तर ठीक आहे, सो बाय. झालेलो आहे स्कूलवरतून. तर बघा किती वाजलेत. आमच्या राजधानी अजून चेंजेस केलेले आहेत. इथे लाइटिंग लावली, ते कोणी पण लावलीत. सगळी आरतीला आलेली आहे. काय डेकोरेशन केली? यो हाय ओ बघा, ते मगच तोंड करणार सर. हे बघा आमचा ओम ये मग हे काय मग प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठे नुराची गंडी जळगे माळ मुक्ता फळाची. गाईज बघा, मोठ्या छत्री चाललेलं आहे सगळे. आमची किती पाऊस पडतो. आणि इथं साईचं कुत्र जातच नाही बघा. टायगर इथंच राहतोय. आमची इथं लई पाऊस आहे आज. बघा बघा कसं उचलून चाललं. गाईज फोन चांगला नाही म्हणून तुम्हाला चांगलं नाही येते. करा स्टार्ट. कृष्णाचं घर आहे आता. हे कृष्णाचं घर. आता बसलेलो आहे जेवायला. काही जेवण घेऊन झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो की डेकोरेशन कसं केलेलं आहे, किती दिवस लागले. तर तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात आधी आम्ही विठ्ठल बनवायला चालू केलेलं. हे बघा, म्हणजे सगळ्यात आधी आम्ही सेटअप लावलेला. हे जो आहे ना इथे सेटअप, हा स्टीलचा बनवून घेतला आम्ही ऑलरेडी. ह्यो दिसतो ना, ह्यो स्टीलचा सेटअप आम्ही आधी लावून घेतला. मग ह्यो स्टीलचा सेटअप लावल्यावरती आम्ही त्या दिवशी हे बनवून टाकलं, विठ्ठल पूर्ण बनवून टाकला. आणि मग हे लावून घेतलं आधी. हे सगळे जे फुलं आहे ना, फ्लावर्स आणि ते हे सगळे लावून घेतले. हे बघा, हे फुलं. त्याच्यानंतर फुलं लावल्यानंतर मग जी कपडा आहे मागला, तो कपडा लावला. तो कपडा झाल्यावरती तो कपडा लावला आधी. मग तो कपडा झाल्यावरती पूर्ण आम्ही विठ्ठल चिटकून घेतला. विठ्ठल चिटकून झाल्यावरती आम्ही हे करून घेतलं पूर्ण. हे जे ब्लॅकवाला आहे ना मंदिरासारखं, ते करून घेतलं. हे ऑलरेडी लावलेलं. आणि मग हे पूर्ण सेटअप तयार झाल्यावरती हे जे हे आहे ना, हे लावलं आम्ही. हे वरतून टाकलं, पूर्ण बांधून टाकलं इकडे खाली. हे सगळं झाल्यावरती हे बघा, ही जी लाइटिंग आहे, ही लाइटिंग आम्ही अशी सगळीकडे अशी करून घेतली. तुम्ही बघू शकता, म्हणजे सगळीकडे पूर्ण हे करून घेतली. मग ते झाल्यावरती हे बघा, इथे सुतुळी बांधलेली, म्हणजे ही लाइटिंग अडकवायची होती म्हणून. आणि मग ही लाइटिंग अडकवायची होती. ही लाइटिंग विठ्ठलाच्या बघा, ही LED लावली आहे ना, त्याच्याशी माग लावायची होती. पण हिचा उजेड थोडासा असा कमी होता म्हणून विठ्ठलाच्या मागं नाही लावली. मग ती अशी इथं लावली, इथनं छान दिसते. तर बघा असं उंच. ते झाल्यावरती मग गणपती बाप्पा आणले. मग गणपती बाप्पांची पूर्ण पूजा बिजा झाली. पूजा केली, फळं फुले ते सगळं ठेवले. मग आम्ही खालचा सेटअप तयार केला. कारण की आधी गणपती बाप्पा ठेवल्यावरती हे केलं असतं. मग गणपती बाप्पा आधीच जर हे खालचं डेकोरेशन केलं असतं तर गणपती बाप्पांना ठेवता नसतं आलं. कारण की हे खूप मोठं आहे इकडे, त्याच्यामुळं.
तर ही पालखी बनवायला आम्हाला कमीत कमी एक तास लागला, कारण की ही पालखी अशी उभीच राहत नव्हती कशीच. मग म्हणजे राहत होती पण हे चिटकवायला वेळ लागलेला खूप, म्हणून आम्ही जरा हे केलेलं. आणि हे बघा, हे पालखी सगळी बनवून झाली. मग हे डोक्यात आलं की हे बनवायचे. मग हे बनवलं, बैल आणली, बैल लावली. मग हे बघा, आधी काय केलं, खाली पुठ्ठा लावला आहे. ठीक आहे, पुठ्ठ्याच्या खाली आम्ही म्हणजे उंचदार हे केले, म्हणजे ते दबणार नाही खाली. आणि मग त्याच्यावरती हे ग्रीन चार्ट पेपर लावले, दोन ग्रीन चार्ट पेपर झाल्यावरती मग हा रस्ता आधी मी चिटकून घेतला. आधी गमनी. आणि मग त्याच्यावरती पालखी ठेवली. पालखी झाल्यावरती बैल ठेवली आणि मग हे चिटकून घेतलं. हे बघा, वारकऱ्यांचं पूर्ण असं मागं सेटअप तयार करून घेतला. आणि ही घरं मी हे जे आहे ना, हे असं नारळांच्या झाडांचे ते नसतात का, फांद्यांपासून ते हे बनवले मी. तर ठीक आहे, तर हे बघा मी घरं बनवून घेतली. त्या घरांना कलरसुद्धा दिला. हे घरं बनवल्याला मला कमीत कमी 2 ते 3 तास लागले, कारण की हे चिपकतच नव्हते घरं. म्हणजे चिपकत होते पण हे जे आहे ना, हे नारळाचं ते चिपकत नव्हतं, त्याला धरून बसायला खूप वेळ लागला. ते झाल्यावरती हे बघा, इथे हे पिक्चर चिटकून घेतलं. हे पिक्चर झाल्यावरती मग इथे हे चिटकून घेतलं. आणि ही आहे संत तुकाराम महाराजांची पालखी, आम्ही लिहिलं नाही आहे त्याच्यामुळं. आणि बघा हे किती छान दिसतंय. आणि इथे पण मी घरं करून ठेवली. बघा, घरं नाही चिपकवली, कारण की घरं हलवायला लागेल म्हणून घरं चिपकवली नाही मी. तर मला हे घर खूप प्यारं वाटतंय. बघा ना, छान बनवले, कारण की ह्याचं छत मला खूप आवडले म्हणून. आणि इथे बघा, असे जरा वारकरी पुढे चालले ते तसं दाखवले, आणि मागं पालखी असं दाखवले. तर बघा, मग हे सगळं खालचं सेटअप तयार झाल्यावरती मग आम्ही ही ओढणी लावून घेतली. तर बघा, ओढणी लावली. मग हे फुलं वगैरे सगळं करून टाकलं. आणि मग परत ह्या साईडने ओढणी लावलीत. आणि मग हे झाल्यावरती सगळं नंतर असं डोक्यात आलं की ती LED लाईट होते अशीच, म्हणलं की मग मागं लावून टाकता येईल. मग ती अशी मागून लावली आहे. ती बघा, अशी ती झाकायची होती पण झाकली गेली नाही आहे, तर ती झाकता येईल बघू, नाहीतर राहू दे. असं पूर्ण डेकोरेशन आहे. तर मी तुम्हाला लाईट बंद करून नुसती लाईटिंग दाखवतो. तर बघा, सो गाईज बघा, लाईट बंद करून किती छान उजेड येत आहे. बघा, असं खूप चमकत आहे, पण खूप भारी असं चमकत आहे. तर बघा, हे देवगावापासून पालखी चाललेली आहे पंढरपूरला. हे पण दाखवलेलं आहे, पंढरपूर 238.7 किलोमीटर डायरेक्शन असं मी दाखवलेलं आहे. बघा, ह्या माळा अजून राहिलेल्या आहेत, पण कुठं लावायचं पूर्ण भरलंय त्याच्यामुळं कळतच नव्हतं. तरी हे 2 माळा लावले ते बघा. आणि जर हे लावलं असतं तर लय भरल्यासारखं झालं असतं, म्हणून आपलं हे केलं नाही. आणि अजून सामान भरून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हे लावलं नाही, जरा म्हणलं वेगळं काहीतरी. आणि बघा, ही वायर अशी कडेला चिटकवलेली, पण तुम्हाला म्हटलं बघा, चिकट टेपनी चिटकत नाही, लगेच निघतील. ती लगेच निघाली, तिथं चिटकवलेली. आणि ही वायर पण पुढं आलेली, ती पण आता नीट करता येईल. सो असं आहे सेटअप. सो गाईज, आता मी डे 2 गणपती बाप्पा तो व्लॉग एंड करत आहे. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.